हाय गाईज, आज मी अकोरीला आलो आहे पनवेलला. पाऊस आहे म्हणून मी एका साईडला उभा आहे. तर इथे पाऊस खूपच आहे, जास्त प्रमाणात आहे. तर मी एका साईडला उभा राहिला आहे, चना मसाला खात बसलो आहे. आणि असा पाऊस तर पाहिजेच आपल्याला. पाऊस नसल्याशिवाय आपल्याला जमणार नाही, कारण पाणी माणसाला भेटणार नाही, काय नाही. तर पाऊस तर पाहिजेच आपल्याला. तर मी यासाठीच व्हिडिओ बनवला की मान्सून आमच्या इथे खूप म्हणजे पाऊस खूप आहे आमच्या इथे. आणि गाड्यांची रहदारी पण खूपच वाढली. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा बघा किती गर्दी आहे बघा. या पावसामुळे म्हणजे माणसाला बाहेर जाता येत नाही. शनिवार रविवार सुट्टी सगळे ह्याच्यामुळेच जाते आपली सगळ्या माणसाची. हे बघा, तर मी चना मसाला खातोय. हे चना मसाला बनवतोय बघा. तो बोलगा चना मसाला छान भेटतो इकडे. हे बघा, छान आहे, सुंदर वातावरण. पण एवढं की पावसामुळे सगळं दृश्य छान दिसतं आपल्याला, भारी वाटतं इकडे. वेगळाच माहोल एक तयार होतं बघा. ते छान आहे बघा. आणि ते दारूच्या ठिकाणी बघा, सगळे मंदिराला कशी गर्दी लागते, लाईन लागते, तर बघा तशी गर्दी लागली आहे का. म्हणजे सगळा ते पावसाचा सगळा माहोल तयार करतात ते माणसं. खूप छान आहे बघा इकडे. बघा आता पाऊस परत यायला लागला, म्हणून मी एका साईडला थांबलोय. गाड्यांची गर्दी बघा किती. ट्रॅफिक लयच होतं पावसामुळे, लय ट्रॅफिक होतं. म्हणजे माणसांमध्ये कसं होतं, आपल्याला खड्डे बिड्डे भरतात ना, आता खड्डे भरल्यामुळे खड्ड्यांमुळे गाड्या आपल्याला स्लो चालतात. मग त्यामुळे काही ना काहीतरी ऍक्सिडेंट वगैरे होतच असतं. हे आपल्या गव्हर्नमेंटने केलं पाहिजे काहीतरी, की ह्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे, की रस्ते वगैरे व्यवस्थित ठेवले पाहिजे. चांगलं जरा सुविधा चांगल्या ठेवल्या पाहिजे, तरच आपलं जरा चांगलं होईल. काय नाही काही ना काही होऊ शकतं. तुम्हीच बघा किती क्राऊड आहे बघा. तुम्ही सांगा आता. ते बघा बघा माणसं होते चालत. माणसांचं जीवन बघा कसं आहे. पाऊस पण आहे, त्याच्यामध्ये पण बिचारे चालतात आहे. थोडं हे अवघड झाले सगळं. गर्दी गाड्यांची आहे, ते पण छानच आहे इथे. बघा पाऊस जोराचा आला. तुम्हाला दिसणार नाही व्हिडिओमध्ये एवढं, पण पाऊस काय जोरात आहे. पाऊस असलाच पाहिजे. पाऊस नसेल तर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. पाणी नाही भेटणार. पाणी भेटलंच पाहिजे आपल्याला, कारण गेल्या महिन्यात तर पाऊसच पडला नाही. तर या महिन्यात पाऊस पडतोय तर खूपच छान आहे आपल्याला. 1-2 महिने असं ताबून पाऊस पडला तर आपल्याला पाण्याची कमतरताच होणार नाही. खूप छान आहे बघा इकडे. म्हणजे खूप छान आहे. तुम्ही बघशीला तर तुम्हाला खूप छान वाटेल. हे बघा खूप भारी. मी दिवसभर वैतागलो. संडे आहे माझा, रविवारची सुट्टी. वैताग आलेला पावसामुळे कुठं बाहेर जायचं म्हणून घरातच बसलो होतो. आता बाहेर आलं जरा बरं वाटलं. कंटाळा आला मला घरात बसून बसून. पण जरा आता बाबा असं वाटलं घरात निघालो तर बरं वाटलं. जरा वातावरण छान वाटलं. हे बघा किती, हे बघा वातावरण किती मस्त वाटतंय बघा. असं आहे, खूप छान वाटतंय. दिवसभर बोर झालेलं घरामध्ये मी. तर पाऊस पण जोरात आला. एका साईडला थांबलोय मी. आता पाऊस जरा बारीक झाला, कमी झाला तर मी घरासाठी घरी जायला निघेल. असं आहे. तर मला लाईक अँड सबस्क्राईब करा, सपोर्ट करा चांगला. मी अजून चांगले व्हिडिओ बनवू शकतो. मी हा ब्लॉग फक्त म्हणजे पाऊस खूप आहे आणि पाऊस असला पाहिजे यासाठी मी केला. आणि पावसामुळे काय प्रॉब्लेम होत नाही. कशामुळे प्रॉब्लेम होतो की रस्ते आपले असे हे आहेत ना, खड्डे बिड्डे. त्या खड्ड्यांमुळे माणसांना म्हणजे रहदारी लय वाढते. याच्यामुळे म्हणजे गर्दी लय वाढते. गर्दीमुळे गाड्या बिड्या आपल्या ठोकतात, ॲक्सिडेंट होतं, काय ना काय ते होतच असतं. तर यासाठी की आपल्या म्हणजे गव्हर्नमेंटने आपल्याला म्हणजे असं खड्डे बिड्डे सगळं हे करून द्यायला पाहिजे आपल्याला. म्हणजे प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी सगळ्या त्या लोकांनी सांभाळून अगोदरच केल्या पाहिजे. तर उन्हाळ्यात सुट्टीमध्येच करायला पाहिजे. आता किती पाऊस आहे, किती काय आहे, खड्डे बिड्डे लय खूप काय काय त्रास होत असतो माणसाला. तर हेच माझं त्यांच्याकडे सांगणं आहे की व्यवस्थित चांगलं म्हणजे रस्ते, चांगल्या सुविधा वगैरे चांगल्या ठेवा. रस्ते वगैरे खूप छान झाले तर आपल्याला पण चांगलं आयुष्य चांगलं जगता येईल. आणि पावसामध्ये कोणाला काही त्रास होऊ नाही शकत, काही नाही होऊ शकत. म्हणजे चांगला
सुरक्षित प्रवास करू शकतात, जर्नी करू शकतात. तर माझं हेच हे पब्लिकला व्यवस्थित ट्रॅव्हलिंग करा, संभाळून ट्रॅव्हलिंग करा. आणि खड्डे वगैरे बघा, पावसामध्ये खूप खूप खड्डे असतात. जपून प्रवास करा. आणि हेच मी तुम्हाला सांगतो. तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा, चॅनलला सपोर्ट करा, काय असेल तर कमेंट करा. चला, थँक्यू सो मच.